नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलवरती। तुम्ही बघत असाल की आज मनोज जरांगे पाटलांचा 7वा दिवस आहे उपोषणाचा। 7वा दिवस कसा उजाडलाय, खूप बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे, गंभीर अवस्था आहे। त्या अवस्थेमध्ये सुद्धा राज्य सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही, त्यांची विचारपूस करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं शिष्टमंडळ पाठवलं नाही। जर एखाद्या मराठा समाजातील नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीची तुम्ही दखल घेत नसताल तर अख्खा मराठा समाजाच्या विरोधात तुम्ही जाता हे समजून घ्या। मग या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टरित्या सांगितलं की ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत आणि त्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये सामील करून घेता येईल, हा पहिलाच कायदा आहे म्हणे। म्हणजे वेगळं काही करण्याची गरज नाही, ज्यांच्याकडे कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र भेटेल। पण त्यांच्या सत्तेतील एखादा मंत्री म्हणत असेल की कुणबी नोंदी ह्या खोट्या आहेत आणि एक आपल्याच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की कुणबी नोंदी सापडल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे आणि सत्तेतीलच एखादा व्यक्ती म्हणतोय की त्या खोटारड्या आहेत। खोटारड्या कशा? शिंदे समितीने स्थापन केलं त्यांनीच कुणबी नोंदी सापडल्या आहेत ना, विनाकारण कोणत्या एखाद्या खाजगी व्यक्तीने सापडलेल्या नाहीत। दुसरी गोष्ट, मनोज जरांगे पाटलांची जी काही जीवाची अवहेलना होते, तुम्ही त्यांच्या कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही। मग मनोज जरांगे पाटलांना जाऊन तुम्ही सांगू शकता ना की मनोज जरांगे पाटील, तुम्हाला जे काही आरक्षण पाहिजे ते मी अशा प्रकारचं देणार आहे, तशा प्रकारचं देणार आहेत, अधिवेशनामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेणार आहेत, तुम्हाला सांगण्यासाठी वेळ नाही का? दुसरी गोष्ट की आता मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मराठा समाजासाठी जे काही राज्य मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण केलेलं आहे, त्या सर्वेक्षणानुसार जे काही 20 फेब्रुवारीला अधिवेशन बोलावणार आहेत, त्या अधिवेशनामध्ये मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण, म्हणजे तुम्ही तीच गत आणताय। आता सध्या तिसरी वेळेस आहे, या अगोदर सुद्धा 2 वेळेस मराठा समाजाचं आरक्षण जर बघितलं असेल ते कुठल्याही प्रकारचं टिकलं नाही। उच्च न्यायालयामध्ये टिकलं पण सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही, कारण सर्वोच्च न्यायालयाचा जे काही 1992चा इंदिरा साहनी खटला आहे त्याच्यानुसार सांगितलं होतं की 50% मर्यादा ओलांडली तर कोणतंही आरक्षण टिकणार नाही। मग हे 100% मनोज जरांगे पाटलांना माहिती की हे टिकणार नाही, त्यांच्या सोबत वकिलांची सुद्धा फौज आहे, त्यांनी कुठेतरी विचारपूर्वक निर्णय घेतला असेल ना उपोषणाचा। त्यांच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की जे काही तुम्ही वाशी या ठिकाणी मराठा समाजासाठी अधिसूचना काढली होती, सगळे सोयऱ्यासाठी अध्यादेश काढला होता, जे अध्यादेश काढला होता सगळे सोयऱ्याचा ते लागू करा, त्याच्यासाठी कायदा करा आणि कायदा करून त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी, असं मनोज जरांगे पाटलांचं स्पष्ट म्हणणं आहे की कायदा करावा, जेणेकरून तुम्ही अधिवेशन लवकरात बोलवा। म्हणजे 20 तारखेला बोलवणार त्या अधिवेशनामध्ये कुठेतरी या सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढली, त्याची कायदा करा आणि कायद्याची अंमलबजावणी होईल, असंच मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। तुमचं म्हणणं आहे की वेगळं आरक्षण, म्हणजे तीच फटफजिती मराठा समाजाची डबल मांडताय तुम्ही। डबल मराठा समाजाची फटफजी त्याच प्रकारची होणार जेणेकरून उच्च न्यायालयामध्ये टिकेल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकणार नाही। जर त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचे विचारपूर्वक न्यायालयीन वकील जर नसले नसेल तुम्ही विचार केला असता, पण इथं न्यायालयीन वकील त्यांच्या सोबत आहेत, कुठेतरी ते विचारपूर्वक करून निर्णय घेत आहेत। मग 7वा दिवस उपोषणाचा उजाडला, एखादा व्यक्ती आपल्या जीवाची पर्वा न करता मराठा समाजासाठी लढतोय तर त्यांच्याविषयी तुम्हाला कुठेतरी भावना दाखवायला पाहिजे, जेणेकरून मराठा समाजाची फसवणूक होणार नाही। मग वाशी या ठिकाणी गुलाल उधळला, त्याच वेळेस मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं सगळे सोयऱ्याच्या जी काही अधिसूचना काढली त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यासाठी कायदा करा आणि कायदा करण्यासाठी अधिवेशन बोलवा। मग तिथंच तुम्ही सांगायचं ना की आम्ही अशा प्रकारचा कुठलाही अध्यादेश काढला तरी त्याची अंमलबजावणी करणार नाहीत, म्हणजे याचा अर्थ तुम्ही सरळ सरळ मराठ्यांची तुम्ही उघड झाक कुठंतरी बेईमानी करतायत, कुठंतरी त्यांना विसरून जात आहेत। हे विसरतात तर तुम्हाला खूप प्रकारामध्ये याला किंमत मोजावी लागते, कारण इथं जर बघितलं मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करणारे एक व्यक्तिमत्व आहे, जेणेकरून मराठा समाजाला त्यांच्यावर विश्वास आहे आणि त्यांच्यासोबत वकिलांची फौज आहे। इतर वकिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे की ओबीसी प्रवर्गामध्ये जर ते आरक्षण मिळालं तर ते टिकू शकतं, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयामध्ये जर वेगळं आरक्षण दिलं ते 50%ची मर्यादा ओलांडताना इंदिरा साहनीनुसार ते लागू होत नाही। मग परत इलेक्शनच्या टायमालाच तुम्ही अशा प्रकारची पोळी भाजून घेणार का की आरक्षण दिलं पण ते किती दिवस टिकल, 2 महिने 4 महिने, एकदा इलेक्शन झालं की पुन्हा पर्याय संपला, पुन्हा बोंबलत बसायचं मराठा समाजांनी। म्हणजे मराठा समाजाने कित्येक वेळेस ओरडत ते प्रत्येक वेळेस तेच पाडे गिरवायचे, म्हणून मराठा समाजाने एक नेतृत्व खंबीरपणे उभे केले, ते म्हणजे मनोज जरांगे पाटील। त्यांच्यावर परिपूर्ण विश्वास काय, त्यांना माहिती आहे जे काही कुणबी नोंदी सापडल्या त्या कुणबी नोंदीनुसार सगळे सोयऱ्याची जी अधिसूचना काढली त्याचा कायदा करण्यासाठी तुम्हाला अधिवेशन बोलवावं लागेल आणि त्याची अंमलबजावणी होईल, जेणेकरून प्रत्येक मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र मिळून त्यांना ओबीसी प्रवर्गामध्ये सामील होता येईल, अशा प्रकारचं मनोज जरांगे पाटलांची स्पष्टरित्या मागणी आहे आणि त्याच मागणीला प्रत्येक मराठा समाजातील व्यक्ती दाद देतोय। आणि आता राज्य सरकारने कुठेतरी शिष्टमंडळ पाठवून त्याची दखल घ्यावी। तुम्ही कुठल्याही प्रकारचं असं वाटतंय का तुम्ही गेलात म्हणजे तुमची किंमत कमी होईल आणि त्यांची किंमत वाढेल? मनोज जरांगे पाटलांची किंमत कमी नाही जास्त नाही, जी लोकांमध्ये आहे तीच राहणार कायमस्वरूपी, कारण त्यांना एक कुठेतरी खंबीर नेतृत्व भेटलेलं आहे। मनोज जरांगे पाटलाबद्दल तुम्ही अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही। न्यूजवाले बघितला असेल, न्यूजवाले सुद्धा कुठल्याही प्रकारची न्यूज दाखवत नाहीत, किती गंभीर परिस्थिती अवस्था झाली तर। मग तुम्ही त्यांचा मृत्यूची वाट बघतायत का? मृत्यू झाल्यावर न्यूजवर दाखवणार का? त्यांच्या उपोषणाच्या वेळी कुठल्याही प्रकारचं न्यूजवाले दाखवत नाहीत, तुमचीच न्यूज असते की राज्यसभेचा हा सदस्याची नेमणूक करणार आहेत,
राज्यसभेवर हा सदस्य गेला, हा व्यक्ती लोकसभा निवडणूक लढवणार आहे, अशा प्रकारची न्यूज फक्त टीव्हीवर चालू आहे. म्हणजे न्यूजवाले सुद्धा कुठंतरी दखल मनोज जरांगे पाटलांची का घेत नाहीत, हा सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे. तर राज्य सरकारने सर्व मराठा बांधवांची भावना समजून कुठंतरी मनोज जरांगे पाटलांची दखल घेऊन शिष्टमंडळ पाठवून मराठा आरक्षण कशा प्रकारे तुम्ही मिळवून देणार आहेत, जेणेकरून त्या सगळे सोयऱ्याची कायदा कसा करणार आहेत अधिवेशनामध्ये स्पष्टरित्या सांगितलं तर उपोषण सुटेल आणि मनोज जरांगे पाटलांना चांगल्या प्रकारे श्वास घेता येईल. कारण त्यांच्या जीवाची जर बघितलं खूप गंभीर अवस्था झाली आहे, प्रकृती बिघडलेली आहे. राज्य सरकारने तत्परता घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, हाच सकल मराठा समाजातील प्रत्येक बांधवांची एक मागणी आहे. एवढंच सांगतो आणि इथं थांबतो. धन्यवाद.